शिंदे येथील युवकाच्या डोक्यात मारून जखमी केल्याप्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। भडगाव तालुक्यातील शिंदे येथील आदित्य मोतीराम सरदार वय 20, धंदा शिक्षण व त्याचा मित्र वाल्मिक तुकाराम मोरे हे राजवाडा भागातील सौर ऊर्जा इलेक्ट्रिक खांब तुकाराम धनराज सोनवणे यांच्या शेतात बसविला आहे असे समजल्याने त्याची खात्री करून ते गावात सांगितल्याने जुलै 27 रोजी तुकाराम सोनवणे हा त्यांच्या शेतात आदित्य सरदार यांनी पाहिलेला सौर ऊर्जा खांब परत आधीच्या जागी बसवणे करता आला। मात्र राजवाड्यातील खांब शेतात बसविला होता, ती गोष्ट उजेडात आणली। या गोष्टीचा राग आल्याने तुकाराम सोनवणे यांनी आदित्य सरदार याला शिवीगाळ व मारहाण करून त्याच्या हातातील लोखंडी टामी व पकडणे, कपाळावर डोक्यावर मारहाण करून दुखापत केली आहे। आदित्य सरदारचा मित्र शुभम गौतम मोरे व आजी नांद्राबाई व उज्ज्वलाबाई गौतम मोरे हे भांडण सोडवण्यासाठी आले असता तुकाराम धनराज सोनवणे यांनी त्यांनाही शिवीगाळ करून उज्ज्वलाबाईला जमिनीवर ढकलून दिले। आमच्या नादी लागू नका अशी धमकी दिली। गल्लीतील लोकांनी भांडण सोडवले। जखमी आदित्य सरदार याला समर्पण हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। याबाबत आदित्य मोतीराम सरदार यांच्या फिर्यादीवरून संशयित तुकाराम धनराज सोनवणे, गणेश सुखलाल सोनवणे, धनंजय विठ्ठल सोनवणे राहणार तिघे शिंदी, तालुका भडगाव यांच्या विरोधात भडगाव पोलिसात पोलीस स्टेशनला विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी हे करीत आहेत। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भडगाव। आहे माझं नाव आदित्य मोतीराम सरदार, राहणार शिंदे, तालुका भडगाव। तर मी शिंदीचे जे सरपंच आहेत सरिता भगवान सोनवणे यांचे देर यांनी राजवाड्यातला रात्री खंबा चोरी करून त्यांच्या शेतात लावण्यात आला आणि अशी खबर मला माहिती पडता एक माझा मित्र वाल्मिक तुकाराम मोरे आणि मी आम्ही दोघं जण त्याच्या शेतात संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ काढण्यासाठी गेलो। तर तो पण व्हिडिओ समोर होता तिथे आणि व्हिडिओ काढल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी तो खंबा राजवाड्यात आणला आणि त्या राजवाड्यात खंबा आणल्यानंतर मी व्हिडिओ काढण्यासाठी गेलो तर त्याने डायरेक्ट मला धमक्या पण दिला की मी तुला मारूनच टाकेल आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यात टॅमीने आणि पकडणे मारहाण केली आणि परत गणेश सोनवणे सुखलाल आपण मला पकडून ठेवणं यांनी पण मला मारलं आणि धनंजय विठ्ठल सोनवणे यांनी पण मला मारहाण केली आणि शिवीगाळ करत राजवाड्यातून लेडीजांना पण मारहाण बोलत होता, शिवीगाळ करत रस्त्याने आणि गल्लीतून निघून गेला।